महाराष्ट्र आता थांबणार नाही ही टॅगलाईन होती महायुती सरकारची, ज्या सरकारचे 232 आमदार निवडून आलेले आहेत. पण गेल्या 20 दिवसांपासून सगळा महाराष्ट्र थांबलेला आहे. तो वाल्मिक कराडचे एक एक कारनामे बघतो आहे आणि तरी देखील महाराष्ट्र पोलिसांना मात्र त्याचा अजूनही थांगपत्ता लागत नाहीये. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची ही हत्या झाली आणि आता 20 दिवस उलटून आलेले आहेत. अजूनही वाल्मिक कराडपर्यंत महाराष्ट्राचं पोलीस पोहोचू शकत नाहीये. म्हणजे नेमकं हे सरकार थांबलंय कुठे, कशासाठी? खरं तर वाल्मिक कराडच्या बद्दल काल संध्याकाळपासून अचानक बातम्या सुरू झालेल्या होत्या. काही ठिकाणी असं चाललं की त्याला अटक झालेली आहे म्हणून, काही ठिकाणी असं म्हटलं जातंय की तो आज संध्याकाळपर्यंत शरण येईल म्हणून किंवा उद्या सकाळपर्यंत. पण अजूनही ही अटक झालेली नाहीये. CIDची टीम की जी ही सगळं पोलीस इन्व्हेस्टिगेशन करते त्यांनी सुद्धा या वृत्ताला दुजोरा दिला की अद्यापही कुठली अटक जी आहे ती या प्रकरणामध्ये झालेली नाहीये. आणि धक्कादायक हे आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राचं पोलीस म्हणजे जे पोलीस ठरवल्यानंतर अवघ्या काही तासामध्ये त्याचा छडा लावू शकतात, ते वाल्मिक कराडपर्यंत का पोहोचू शकत नाहीये? जो वाल्मिक कराड काल परवापर्यंत राज्यातल्या एका कॅबिनेट मंत्र्याचा राईट हँड होता, त्याच्या आजूबाजूला वावरत होता, बीडमधली परळीमधली सगळी कामं त्याच्या आशीर्वादानं होत होती, तो वाल्मिक कराड पोलिसांना सापडू नये अशी म्हणजे कुठल्या ठिकाणी तो लपलेला आहे? अंबादास दानवे जे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी तर असं म्हटलेलं होतं की तो नागपूरला सुद्धा येऊन गेला. नागपूरमधले जेव्हा अधिवेशन चालू होतं तेव्हा एका रिसॉर्टवरती तो थांबलेला होता. आणि या वाल्मिक कराडवरती ज्यावेळी तो म्हणजे ही सगळी केस घडत होती त्याच्या आधी सुद्धा त्याच्यावरती 26 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तरी देखील त्याला पोलीस प्रोटेक्शन होता. एक नव्हे तर 2 पोलीस त्याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले होते. म्हणजे जो माणूस खंडणीच्या प्रकरणामध्ये आरोपी आहे, ज्याच्यावरती आतापर्यंत अनेक मर्डरचे आरोप आहेत, 26 गुन्हे दाखल आहेत, त्याला पोलीस प्रोटेक्शन दिलं जात होतं आणि आज तो पोलिसांना सापडत नाहीये. खरं तर विधानसभेमध्ये गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली होती की खुनाच्या संबंधात सुद्धा त्याचा काही संबंध आहे की नाही हे आम्ही तपासून बघू, त्याच्यावरती मोक्का लावू. मोक्का म्हणजे संघटित गुन्हेगारीचं. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये ही संघटित गुन्हेगारी उघडपणे दिसतीये, पण त्या दृष्टीनं अजून ठोस पाऊल मात्र पडलेलं दिसत नाहीये. दुसरीकडे अजून एक चिंताजनक गोष्ट काय दिसतीये तर या सगळ्या प्रकरणाला एक जातीय अँगल देण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि बीडमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनासाठी सुद्धा काही मोर्चे तहसील कार्यालयावरती निघाले आणि त्याच्यामध्ये त्या पत्रांमधला उल्लेख पण बघा. जनसेवक वाल्मिकांना कराड यांच्यावरील खोटे गुन्हे तात्काळ परत घेण्याबाबत. इथं चुंबळी नावाचं एक गाव आहे, त्या गावानं अशा पद्धतीने एक मोर्चा नेलेला होता आणि तहसीलदार कार्यालयावरती एक निवेदन दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जनसेवक असा उल्लेख करत वाल्मिकांना कराड यांच्या मार्फत चुंबळी गावामध्ये बरीच विकासाची कामं झाली, अडल्या नडल्यांच्या मदतीस कार्यभार, मुलींच्या लग्नासाठी सहकार्य, तसेच कधीच जातीपातीचे राजकारण न करता सर्व समाजामध्ये बांधिलकी राहील असेच त्यांनी काम केले. परंतु काही लोकांनी त्यांच्यावर खोटे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी चुंबळी सरपंच व ग्रामस्थांच्या मागणीला मान देऊन सदरील गुन्हा मागे घेण्यात यावा ही कळकळीची विनंती. आपले नम्र, खाली सह्या करणारे सरपंच आणि ग्रामस्थ. म्हणजे वाल्मिक कराड यांना समाजसेवक, जनसेवक म्हणून उपाधी देऊन त्यांच्यासाठी हे असे मोर्चे निघतात ज्यांच्यावरती इतका गंभीर गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला नेमकं चाललंय काय आणि लोक कशाचं समर्थन करतायत? केवळ जात आहे म्हणून अशा गोष्टींचं समर्थन करणार का, हा प्रश्न आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणिया तिथं गेल्या तर त्यांना असं कळालं की ज्या गावच्या सरपंचानं हे निवेदन दिलेलं होतं त्यानं गावातल्या लोकांना असं सांगितलं की आपण रस्त्याची मागणी करण्यासाठी चाललोय तहसीलदार कार्यालयामध्ये, आणि असं खोटं बोलून गावकऱ्यांना ते घेऊन गेलेले होते. आणि दुसरीकडे काही तरुण वर्गामध्ये वाल्मिक कराड यांच्या नावानं रील्स बनतायत, हे अशा पद्धतीचं उदाहरण दिलं जातंय.
म्हणजे विधान भवनामध्ये घोषणा झालेली आहे की वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळी म्हणून, पण त्याच्यानंतर सुद्धा त्याच्या केसाला आत्तापर्यंत धक्का लागलेला नाहीये. काल काहीतरी बातमी आलेली होती की CIDला गृहमंत्र्यांनी आदेश दिलेत की त्याची बँक खाती जी आहे ती गोठवा. खरं तर अशी बँक खाती गोठवून वाल्मिक कराडचं नेमकं काय वाकडं होणार आहे? कारण तो काही बँकेतले व्यवहार करत नव्हता किंवा त्याच्या डोक्यावरती कुठलं कर्ज नव्हतं की ज्याच्यामुळे त्याची फार मोठी अडचण होणार आहे. हा अशा पद्धतीचा आरोपी, बलात्कार, हत्या करा, तुम्ही खंडणी मागा, तुमच्यावरती रील्स होतील, तुम्हाला लोक सपोर्ट करतील, तुम्हाला जनसेवक म्हणतील, अशा पद्धतीचा हा महाराष्ट्र नेमका झाला कधी? आणि जर अशा लोकांचं समर्थन व्हायला लागलं तर भविष्यामध्ये वाल्मिक कराडला खरोखर आमदारकीचं तिकीट मिळालं आणि तो भावी आमदार म्हणून निवडून आला, सभागृहामध्ये जरी पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको अशी स्थिती आहे. म्हणजे 20 दिवसांपासून या सगळ्या प्रकरणामधले 3 आरोपी म्हणजे वाल्मिक कराड तर फरार आहेच, पण सोबतच सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 3 लोक सुद्धा अजून सापडलेले नाहीयेत पोलिसांना. संतोष देशमुखांच्या खुनाच्या प्रकरणातले हे आरोपी आहेत. वाल्मिक कराड यांच्यावरती जो गुन्हा दाखल आहे तो खंडणीचा गुन्हा दाखल आहे. म्हणजे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त किती शिक्षा होणार आहे? जर त्यांचा संबंध या केसशी नाही झाला किंवा मोक्का नाही लागला तर वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळून नेमकं होणार तरी काय आहे, हा देखील प्रश्न आहे. आता धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या बद्दल खूप थेट विधानं तिथं होत आहेत. वाल्मिक कराड जर सापडला तर नंतर हे प्रकरण धनंजय मुंडेंच्यापर्यंत पोहोचणार का, हे देखील आपल्याला बघावं लागेल. पण आता 20 दिवस होऊन सुद्धा वाल्मिक कराड बेपत्ता आहे. तो कुठं देवदर्शन करतोय का कुठल्या रिसॉर्टवरती मजा करतोय आपल्याला माहिती नाहीये. पण महाराष्ट्र थांबणार नाही असं म्हणणाऱ्या सरकारकडे सगळा महाराष्ट्र आता बघतोय उत्सुकतेने की नेमकी त्यांची कारवाई कधी होते. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? वाल्मिक कराडला खरोखर कधी अटक होईल आणि अटक झाल्यानंतर कारवाई होईल का? तुमची या सगळ्याबद्दलची मतं नेमकी काय आहेत? कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.